नमस्कार, मुरंबा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। श्री गणेशाय नमः। शिवचरणी प्रार्थना। मी तुम्हाला एक रेसिपी दाखवत आहे, हरभऱ्याची भाजी। ही भाजी मी ओली भाजी उन्हात सुकवून तयार करून घेतली आणि इथे एक वाटी बेसन, बोरं घेतले, शेंगदाणे आणि सुक्या मिरच्या तुकडे करून घेतले आणि लसूण खुडून घेतला। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। चला तर मग गॅस लावू आपण। तेल घातलेलं आहे याच्यामध्ये मी आधीच। तेल तापलंय आपलं। मोहरी, जिरं, लसूण, लसूण आता बदामी रंगाचा झाला आहे। आपण आता शेंगदाणे घालूया त्याच्यात। शेंगदाणे पण असे खमंग झाले। आता लाल मिरची, हळद, पाणी घालूया आता। बोरं घालूया। चवीनुसार मीठ। आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण भाजी आणि बेसन कालवून घेऊ एकत्र। आता छान पाण्याला उकळी आलेली आहे मस्त। आता त्याच्यामध्ये आपण जी भाजी कालवली होती ना बेसनामध्ये, ती थोडी थोडी टाकायची आणि कालवायची। थोडी थोडी टाकली ना गोळे नाही होत मग त्याच्यामध्ये। आता ही पूर्ण टाकून देऊ आपण। हे बघा आपलं कालवून घेतलं छान मस्त भाजी। ही आता शिजू द्यायची ती छान मस्त मंद आचेवर। शिजली आपली भाजी छान मस्त। झाली आपली भाजी अशी खमंग मस्त झालेली आहे। त्याच्याबरोबर शाळूची भाकरी आणि ओला कांदा। तर चला तर मला सांगा तुम्ही कशी वाटली तुम्हाला रेसिपी, कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा, लाईक करा, शेअर करा। प्लीज सबस्क्राईब करायला विसरू